आजच्या या कडीमध्ये अशीच एक व्यक्ती की ज्या व्यक्तीने लहानपणी बाबासाहेब आंबेडकरांचा एक फोटो आपल्या घरामध्ये लावला होता आणि घरामध्ये फोटो लावला म्हणून ज्यांना त्यांच्या अंगातनं रक्त येईल इथपर्यंत मार खावा लागला होता की तू बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घरात का लावलास म्हणून त्यांच्या मामांनी त्यांना असं धो धो धुतलं होतं, मारलं होतं. अंगातून त्यांच्या रक्त येईपर्यंत मार त्या व्यक्तीला खावा लागला होता. पण त्या व्यक्तीने जसजशी समज येत गेली तसतसा बाबासाहेब आंबेडकरांना स्वीकारलं, त्यांचे विचार, त्यांची कृती, त्यांनी केलेलं कार्य स्वीकारलं, अंगीकृत केलं आणि अंगीकृत करून त्याप्रमाणे त्या सामाजिक जीवनामध्ये ते वागले आणि नावारूपाला आले. ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून ज्यांना सर्व भारतभर, सर्व महाराष्ट्रभर सुपरिचित असलेली ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून प्राध्यापक डॉक्टर हरी नरके. अनहिलेशन ऑफ कास्ट या पुस्तकाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी जाती निर्मूलनाचं काम केलेलं आहे आणि जाती निर्मूलनाचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं म्हणजे माझ्याच बाबांनी केलं म्हणून मी कुठल्याही जातीचा उल्लेख न करता त्या व्यक्तीने फक्त बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य आणि त्यांचे विचार कसे अंगीकृत केले आणि कसं घडलं हे त्यांनीच नमूद केलेलं आहे. फक्त माझ्या वाचनामध्ये ते आलं आणि म्हणून मला तुमच्यासोबत ते शेअर करावं वाटलं म्हणून हा व्हिडिओ बनवतो. लहानपणी ज्या भागामध्ये हरी नरके राहायला होते, झोपडपट्टी वजा भाग, त्या भागामध्ये वस्ती करत असताना, राहत असताना लहानपणी त्यांच्या शेजारी शांताबाई कांबळे नावाची एक गृहिणी राहायची. या शांताबाई कांबळे यांचं हरी नरके यांच्या घरी रोज जाणं येणं होतं. त्याचं कारण असं की हरी नरके यांच्या आईंनी त्यांना आपली बहीण मानलं होतं आणि म्हणून हरी नरके यांची ती मावशी पडत होती आणि म्हणून हे आदराने त्यांना शांता मावशीसुद्धा म्हणायचे. आणि मग जेव्हा शांताबाई कांबळे जेव्हा जेव्हा या हरी नरके यांच्या घरी यायच्या त्या वेळेला ह्या लहान मुलांना बघून नेहमी म्हणायच्या त्यांच्या आईला की मुलांना शाळेत टाक, आमचा बाप आम्हाला असं सांगतोय की पोरांना शिकवा, म्हणून बाई तू बी तुझ्या मुलांना शाळेत टाक, असं दररोज त्या म्हणायच्या. एक दिवसही असा जायचा नाही की त्या मुलांना शाळेत टाक, मुलांना शाळेत टाक, मुलांना शाळेत टाक असं म्हणायच्या. बाबासाहेबांची शिकवण की मुलांना शिकवा ही शांताबाई कांबळे यांनी अंगीकृत केलेली असल्यामुळं, रोज यांचं त्यांच्याकडं जाणं येणं असल्यामुळं या लहान मुलांना बघून तीही बहिणीच्या नात्यानं त्या हरी नरकेंच्या आईंना म्हणायची की या मुलांना शाळेत टाक, शाळेत घाल, त्यांना शिकव. आणि मग रागानं वैतागून हरी नरके यांच्या आईनं ही बाई लय डोकं खायला लागली आणि म्हणून हिचं डोकं खाणं तरी बंद होईल म्हणून बाबा एकदाचं घाल याला शाळेत म्हणून हरी नरकेला शाळेत घातलं. म्हणजे शाळेत जाण्यासाठी प्रेरणास्त्रोत ठरले बाबासाहेबांचे शैक्षणिक विचार की शाळा शिकवा, तेही कुणाच्या माध्यमातून? शांताबाई कांबळे यांच्या माध्यमातून. कारण शांताबाई कांबळे यांनी ते अंगीकृत केलेलं होतं आणि तोच धडा बाबासाहेबांनी दिलेला या हरी नरकेंच्या आईला सांगितलं आणि हरी नरके पहिल्या दिवशी शाळेत गेले. ज्या दिवशी शाळेत गेले त्यांच्या मोठ्या भावाला सांगितलं की जा रे बाबा एकदाच याला शाळेत घाल. शाळेत घेऊन गेले. शाळेत गेल्यानंतर मुख्याध्यापकांना भेटले आणि मुख्याध्यापकांना भेटल्यानंतर गेले तर कधी? शाळेचं वर्ष संपून गेल्यानंतर. कारण आपल्याकडं प्रथा अशी होती की हे अशी काम करणारे लोक की जे शैक्षणिक क्षेत्रामध्ये नव्हते, त्यांच्या घरामध्ये कुणीही शिकलेलं नव्हतं तोपर्यंत. मग हे घेऊन गेल्यानंतर वर्ष कधी संपलं की पाडवा संपल्यानंतर आमचं वर्ष चालू होतं म्हणून त्याला शाळेत टाकायला गेले हरी नरकेंना. आणि मग मुख्याध्यापक म्हणले अरे वर्ष तर संपून गेलं, आता काय करायचं? पण समयसूचकता दाखवून त्या मुख्याध्यापकांनी काय केलं, एक अर्ज लिहून घेतला. अर्ज लिहून घेऊन त्यांच्या भावाचा अंगठा त्यावरती घेतला आणि त्यांना सांगितलं की पुढच्या वर्षी जूनमध्ये 1 जूनला याला शाळेत पाठवून दे.
आणि अशा रीतीनं हरी नरकेंचं ॲडमिशन त्या शाळेमध्ये झालं, महानगरपालिकेच्या शाळेमध्ये, पुण्याच्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये त्यांचं ॲडमिशन झालं. शिकायला लागले आणि शिकता शिकता त्यांना कळायला लागलं की शांताबाईनं जे काम केलं ते काम अतिशय उत्तम, म्हणजे आवडायला लागलं. आणि आवडीतून त्यांनी एकदा बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आपल्या सरांकडनं मागून आणला आणि मागून आणल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आपल्या घरामध्ये लावला. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आपल्या घरामध्ये लावल्याबरोबर त्यांच्या मामांनी त्यांना जे धुतलं, एवढं मारलं की त्यांच्या अंगातनं रक्त यायला लागलं. म्हणजे ज्यांच्या प्रेरणेमुळं शाळा शिकायला मिळत होती त्याच माणसाचा फोटो लावल्यामुळं अंगावरती मार हरी नरकेंना खावा लागला. काही शोकांतिक आहे. पुढे खंत व्यक्त केली त्यांनी की ज्यांच्या प्रेरणेमुळं मला शिकायला मिळालं त्याच व्यक्तीचा फोटो मी घरात लावल्यामुळं मला मार खावा लागला. त्यांनी नमूद केले. म्हणजे ही केवढी मोठी शोकांतिका होती. पण बाबासाहेब आंबेडकरांना या हरी नरकेने अंगीकारल्यामुळं हरी नरके यांनी शिकले, नावारूपाला आले आणि सर्व महाराष्ट्रामध्ये सुपरिचित झालेले. पण त्याचे बाकीचे इतर नातेवाईक अंगीकारलं नाही, स्वीकारलं नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की हरी नरके हे नाव प्रसिद्धीस आलं, पण यांचं नाही. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेपासून शिकायला लागले आणि शिकता शिकता ज्या वेळेला त्यांना असं कळायला लागलं की मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा लढा चालू झालेला होता. प्रत्यक्ष नामांतरामध्ये यांनी सहभाग नोंदवलेला नाही, परंतु दलित लोकांवर झालेल्या अत्याचाराचा निषेध म्हणून त्या याच्यामध्ये सामील झालेले होते लढ्यामध्ये. म्हणजे दलितांवर झालेला अन्याय, अत्याचार हा त्यांना सहन झाला नाही आणि म्हणून त्यांनी काय केलं की अरे या लोकांवरती अन्याय अत्याचार झालेला आहे, यांची खूप दशा झालेली आहे आणि याचा निषेध करण्याच्या मोर्चामध्ये हे सहभागी झाले होते हरी नरके. आणि परिणाम असा झाला की पोलिसांनी यांना अटक केली आणि अटक केल्यानंतर 22 दिवस यांना तुरुंगात ठेवलं. त्याचा परिणाम असा झाला की 22 दिवस तुरुंगात राहिल्यामुळे 22 दिवसामध्ये तुरुंगामध्ये जी चळवळीतील माणसं होती त्या चळवळीतील लोकांचा यांचा सहवास आला आणि सहवासाच्या माध्यमातून त्या ठिकाणी चळवळीच्या होणाऱ्या गोष्टी, मग महात्मा ज्योतिराव फुले यांच्या गोष्टी, महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलेली चळवळ, बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली चळवळ, सावित्रीबाई फुले यांनी केलेली चळवळ, या सगळ्या गोष्टी त्यांना कळाल्या आणि महात्मा फुले त्यांनी अंगीकारला, स्वीकारला आणि मग शिकत असताना MPhil त्यांनी करण्यासाठी महात्मा फुले हा विषय निवडला. आणि महात्मा फुलेचं समग्र वाङ्मय त्यानंतर पूर्णपणे प्रकाशित यांनी केलं. बाळ गंगाल नावाच्या एका व्यक्तीनं महात्मा ज्योतिराव फुले यांच्याविषयी जे गलिच्छ लिखाण केलेलं होतं त्याला सडेतोड उत्तर या हरी नरके साहेबांनी आपल्या अभ्यासाच्या माध्यमातून दिलेलं आहे. आणि त्याची परिणती अशी झाली की पु ल देशपांडे यासारख्या व्यक्तींनी हरी नरके यांना सांगितलं की तू फक्त नियतकालिकामधनंच लिहू नको, तर याचं पुस्तक रूपी तू लिखाण कर. आणि पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी ते आलं. असे असंख्य पुस्तकं हरी नरके यांनी लिहिलेले. एक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या चळवळीच्या संदर्भाने अभ्यास करणारे, एक समग्र वाङ्मय लिहिणारे प्राध्यापक डॉक्टर हरी नरके हे नाव तर झालंच, पण महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या कमिटीवरती सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. आणि काम करत असताना त्यांनी असं नमूद केलेलं आहे की जर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेनं मी जर शाळेत गेलो नसतो तर कदाचित हरी नरके हे नाव एवढं मोठं महाराष्ट्रामध्ये, एवढं मोठं भारतामध्ये झालं नसतं. सांगण्याचं तात्पर्य मित्रांनो एवढंच की ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि कार्य अंगीकारलेले ती प्रत्येक व्यक्ती आपल्या क्षेत्रामध्ये मोठी झालेली. आणि म्हणून बाबासाहेबांच्या कार्याविषयी, त्यांच्या विचाराविषयी मी एवढंच म्हणेल, कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला, फक्त बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला.
जनावरासारखे होते जीवन, तो माणूस बनवून गेला. आम्ही होतो गुलाम, आम्हाला बादशहा बनवून गेला. अशा या बादशहा बनवून जाणाऱ्या माणसाला माझा कोटी कोटी सलाम. मित्रो, अशा अनेक व्यक्ती आहेत की ज्यांनी बाबासाहेब आंबेडकर विचाराने आणि कृतीने अंगीकारलेला आहे. मग ते नागराज मंजुळे असू देत किंवा त्यांच्यासारखे असंख्य असू देत, अशा अनेक लोकांवरती मी प्रकाश टाकणार आहे. आजच्या घडीला ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण पुढच्या भागामध्ये आपण नागराज मंजुळे यांच्यावर बाबासाहेबांचा कसा प्रभाव पडला होता आणि त्यांनी बाबासाहेब कसा अंगीकारला हा भाग बघणार आहोत. तोपर्यंत इथंच थांबूया.